सेमिनार संपल्यावर राकेश म्हणाला, चल मी तुला घरी सोडतो. काव्या थेट म्हणाली, नको, मी टॅक्सी घेईन, तू जा परत. अगं तू एकटी मुलगी, अशा वेळेस घरी जाणं धोकादायक आहे. तेवढ्यात त्याच्या मागे एक गाडी थांबली. ती होती रुद्रची लिमिटेड एडिशन रॉल्स रॉयल. गाडीची काच खाली केली आणि रुद्रचा निर्विकार चेहरा समोर आला. त्याच्या उपस्थितीने वातावरण थोडक्यात गारठलं. तू इथे कशी? रुद्रने विचारलं. असंच. समारंभ संपला. त्याचा कटाक्ष राकेशकडे एक सेकंदासाठी स्थिर झाला नाही. जणू त्याचं अस्तित्वच नव्हतं. राकेशला तो क्षण जणू लाथ मारल्यासारखा वाटला. काव्याने राकेशकडे वळून हळूच म्हटलं, ठीक आहे, मी निघते. आणि ती रुद्रच्या गाडीत बसली. गाडी निघाली आणि राकेश उभा राहून निराशेने त्यांना पाहत राहिला. गाडीत रुद्र थेट विचारतो, तो तुझ्यासोबत का होता? घटनेने भेट झाली. तो म्हणाला की मला घरी सोडेल, पण मी नकार दिला. रुद्रने डोळे थोडे संकुचित केले. जर तू नसता आला असता तर? काव्याला मात्र त्याच्या रात्रीच्या बोलण्याची आठवण झाली. तो स्वप्नात बोलत होता. रुद्र, ती म्हणाली, तू कधी कोणाला ठार केला आहेस का? गाडीत शांततेचा विस्फोट झाला. रुद्रचा चेहरा गडद झाला. त्याने तिच्याकडे बघितलं. असा प्रश्न का विचारतेस? असं काही नाही. अफवा ऐकल्या होत्या. लोक म्हणतात तू निर्दयी आहेस. जर मी केलं असेल तर? रुद्रच्या चेहऱ्यावर एक संमोहनकारी हसू उमटलं. काव्याचं अंग थरथरू लागलं. मी तर सहज विचारलं. मला घाबरायला झालं. बिझनेस म्हणजे रणभूमी असते. कधी कधी कोणी तुला संपवायला येतं. जर मी जगलो नसतो तर तू विधवा झाली असतीस. काव्याला त्याचा अपघात आठवतो. कोणीतरी जाणीवपूर्वक रुद्रला संपवायचा प्रयत्न केला होता. पण कोणी? जर मला ते कोणी केलं हे कळालं तर मीही प्रतिशोध घेईल. रुद्र म्हणाला. काव्या विचारात पडली. शोध घ्यायचा आहे. सत्य काय आहे? त्याने खरोखर त्याच्या आईला ठार मारलं का? दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये देशमुख कुटुंब मोठी आर्किटेक्चर डिझाईन स्पर्धा आयोजित करत आहे. बक्षीस 3 कोटी आणि विजेत्याला थेट देशमुख प्रोजेक्ट मिळेल. काव्याचं लक्ष ताबडतोब वेधलं गेलं. आपण सर्वांनी नाव नोंदवू शकतो का? काही जणांनी तिच्याकडे पाहिलं. कोणीसा म्हणाला, तुला कंपनीत अजून प्रोजेक्ट मिळायला 6 महिने लागतील. काव्या शांत राहून वरच्या मजल्यावर गेली. माधव, रुद्र आहे का? माधवने तिला पाहताच हसत आत नेलं. बायको आहेस, थेट जा. काव्या आत शिरली तेव्हा रुद्र अजूनही कामात बुडालेला होता. त्याने तिच्याकडे एक संशयित नजरेनं पाहिलं. बोल, काय हवंय? काव्याने गोड हसत विचारलं. बिझी आहेस ना? जर काही महत्त्वाचं नसेल तर निघून जा. तो म्हणाला. आधीच जाणून होतं की हिला काहीतरी हवंच आहे. म्हटलं, आपल्या कंपनीत देशमुख कुटुंबाच्या डिझाईन स्पर्धेसाठी कोणाला तरी पाठवणार आहेत म्हणे. मीच जावं का? तू स्वतः मला कंपनीत निवडलंस म्हणजे माझी निवड ही तुझ्या नजरेवर विश्वास ठेवून झाली आहे. जर मी गेले तर तुझी निवडच सिद्ध होईल. म्हणजे बोलता बोलता ती विषयावर आली. रुद्रने विचारलं, म्हणजे तूच जायचं म्हणतेस? हो, आणि तू माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला निराश करणार नाही. मोठं बक्षीस घेऊन येईन. ती त्याच्या खांद्यावर हात ठेवून हलकासा मसाज करत म्हणाली. रुद्रने खोल श्वास घेतला. ठीक आहे, समजलं. पण बदल्यात मला काय मिळणार? काव्याने विचार केलं. मी तुला भारी जेवायला घेऊन जाईल. रुद्रने भुवया उंचवल्या. अहो, खरंच सांगते, मला पगार मिळालेला नाही अजून आणि हल्ली खिशात काडी नाही. काव्या काकुळतीने म्हणाली. ठीक आहे. पुरे झालं गरिबाचं नाटकं. एका जेवणावर समेट करू. रुद्र हसत म्हणाला. वा, मी बघते एखादं ठिकाण हजारांच्या आत प्रत्येकाच्या नुसार. ती म्हणाली. त्या पैशात काय मिळणार? रुद्रने डोळे फिरवले. काव्या हसत तिथून पळाली. रुद्रने लगेच माधवला कॉल केला. डिझाईन डिपार्टमेंटमध्ये अजूनही काव्याला प्रोजेक्ट मिळालेला नाही. तुम्हीच सांगितलं होतं की तिला विशेष लक्ष नको द्यायला, पण आता ती स्वतः तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. म्हणजे खरंच काहीतरी गोंधळ आहे. माधव म्हणाला. शोध काढ. कोणीतरी मुद्दाम तिला गृहीत धरतंय का ते पहा. रुद्र थंडपणे म्हणाला. काव्या बाहेर निघाली आणि तिला विकास समोरून येताना दिसला. इंजिनियर काव्या, तिने हसून म्हटलं. काव्याचं हास्य अचानकच हरवलं. ती थेट म्हणाली. माझ्यावर खटला भर, मला फरक पडत नाही, पण मी तुझं डिझाईन काढणार नाही. ती थेट निघून गेली. विकास हसला. समजतेस काय तू स्वतःला? डिझाईन विभागात पोचल्यावर एक कर्मचारी तिच्याकडे आला.
काव्या देशमुख कुटुंबाच्या स्पर्धेची माहिती ऐकलीस ना? तुला पाठवलं जाणार आहे. 2 फॉर्मल ड्रेसेस तयार ठेव. एक उद्घाटनासाठी आणि एक समारोपासाठी. काव्या अचंबित झाली. बाकीच्यांच्या चेहऱ्यावरही आश्चर्य दिसत होतं. तेवढ्यात स्वतः अध्यक्ष रुद्र डिपार्टमेंटमध्ये दाखल झाले. सगळे आश्चर्यचकित. नमस्कार अध्यक्ष रुद्र. रुद्र शांतपणे सगळ्यांकडे पाहत म्हणाला, डिझाईन विभागात कर्मचारी कमी पडलेत का? बरेच प्रोजेक्ट हाताळणारे नाहीयेत असं वाटतंय. हेड ऑफ डिपार्टमेंट घाबरत म्हणाले, असं काही नाही सर. काही नवीन लोक अजून प्रशिक्षणात आहेत. ठीक आहे, जर गरज भासली तर मला कळवा. डिझाईन विभाग कंपनीचा आत्मा आहे. एकही टॅलेंट वाया जायला नको. रुद्र म्हणाला आणि निघाला. काही जण गुजबुजले. बघा, मिसेस कामिनीने तिला दुर्लक्षित करण्यास सांगितलं होतं, पण आता खुद्द अध्यक्ष रुद्र आले. मंत्री साहेब आता काही करू शकणार नाहीत. काव्याला अखेर एक छोटा प्रोजेक्ट मिळाला. तिच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट होतं. काम संपल्यावर तिने दिव्याशी भेट घेतली आणि दोन्ही ड्रेस घेण्यासाठी मॉलमध्ये गेल्या. कसला ड्रेस हवा आहे? दिव्या विचारते. स्मार्ट आणि बुद्धिमान वाटावं असं काहीतरी. लोकांना मी डिझायनर वाटत नाहीये, काव्या म्हणाली. तुझं रूप एखाद्या सुपरस्टारलाही लाजवणारं आहे, त्यामुळे कोणीतरी तुला सामान्य डिझायनर समजणार नाही, दिव्या हसून म्हणाली. तेवढ्यात मॉलमध्ये प्रवेश झाला. कामिनी आणि शोभा. कामिनीची आई. येथे काय करताय तुम्ही दोघी? शोभा खवळून म्हणाली. काव्याच आई म्हणणं तिने दुर्लक्षित केलं आणि कामिनीला ओढत म्हणाली, कामिनीची खरी टॅलेंट आहे. देशमुख स्पर्धेत तीच नाव उजळणार आहे. तिला बघून गर्व वाटतो. दिव्या हसून म्हणाली. बाहेरच्यांनी नाही तर फक्त आईने तिला उत्कृष्ट म्हटल्यावर काय उपयोग? शोभाने दिव्याकडे कटाक्ष टाकला. कामिनी, निवड काय घ्यायची ते बघ. स्पर्धेत सर्वांची नजर तुझ्याकडेच असेल. कामिनी हळूच म्हणते. काव्या व दिव्या ज्या ड्रेसकडे बघत होत्या तो ड्रेस खूप क्लासिक होता. अजून त्यांनी घेतलाय का तो ड्रेस? ती विक्रेत्याकडे विचारते. शोभा नाक वर करून म्हणाली, कसला घेतलाय? आमच्याकडे पैसा आहे, आम्ही तो घेणार. दिव्याचं रक्त उकळलं, पण काव्या शांत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच आत्मविश्वासाची झलक होती.